चला मी आता इथं बनवणार आहे उकडीचे मोदक। हे उकडीचे मोदक मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे, तर मला जसे येतात तसे मी बनवणार आहे। तर आपल्याला इथं 1 वाटी पाणी आणि 1 वाटी पीठ घ्यायचे, तांदळाचं पीठ। जेवढं आपण पीठ घेतोय ना तेवढंच आपल्याला पाणी इथं टाकायचं आहे। 1 वाटी पाणी 1 वाटी पीठ। तर चला मस्त मिक्स करून असं थोडंसं वाफवून घ्यायचं आहे आपल्याला। हे आता वाफवून झालेलं आहे, तर मी आता एका बाउलमध्ये याला एका प्लेटमध्ये काढून घेते। त्यानंतर आपल्याला इथं सारण तयार करायचं आहे। तर इथं मी 1 चमच तूप टाकलेले आहे, त्याच्यामध्ये खोबऱ्याची कीस आणि काजू बदामचं पेस्ट टाकलेले आहे। त्यानंतर आपल्याला इथं गूळ टाकायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आहे ना आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचे आहे। हे मिश्रण असं मिक्स झाल्यावर गूळ टाकून याला थोडंसं असं पाणी सुटतं, तर छान प्रकारे असं मिक्स करून घेऊया। आता हे मिश्रण पण आपलं तयार झालेलं आहे इथं। आता मी एका बाउलमध्ये याला काढून घेते आणि आपण जे पीठ साईडला काढलेलं होतं ना त्याला मस्त असं मळून घ्यायचे। खूपच जास्त वेळ आपल्याला याला मळायचे आहे आणि मस्त असं गोळा तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर असं एक गोळी, एक मोदकासाठी मी एक गोळी तयार करून घेतली इथं आणि असं मस्त चप्पट करून घ्यायची। याच्यामध्ये आपल्याला आता हे सारण भरायचं आहे। माझ्याकडे साचा नाही आहे, हाय साचा माझ्याकडे, पण तो सापडतच नाही मला, कुठं ठेवला गेला तो माझ्याने, तर काय मला सापडत नाही। त्यासाठी मी हातानेच कड्या बनवून घेते। हे बघा, अशा कड्या हाताने जर कधी बनवल्या ना आणि व्यवस्थित असं कधी वाढला ना मोदक, तर आपल्या कड्या खूप छान आणि मोदक पण खूप छान, साच्याची पण काही गरज नाही राहत। तर चला अशा प्रकारे मी सर्व काही मोदक इथं बनवून घेणार आहे। त्याआधी चला कसे हात भरायचे असणार, भरायचे राहा। आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावो, बाप्पाच्या चरणी मी प्रार्थना करते। तर चला दुसरा मोदक पण झाला, आता तिसरा मोदक सुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवते। अशा प्रकारे कड्या पाडून घ्यायच्या आहे, सर्व कड्या अशा प्रकारे या पाडून घ्यायच्या आणि बघा मस्त वाढून घ्यायचे। खूप छान, साच्याने पण पडत नाही, अशा कड्या मस्त हाताने पडतात। तर अशा प्रकारे 3 मोदक झाले। आता चौथा सुद्धा मोदक आपल्याला इथं करून घ्यायचा आहे। तर मी जास्त काय मोदक बनवलेले नाही, 9च मोदक बनवलेले मी बाप्पांच्या आरतीसाठी। संध्याकाळी बाप्पांच्या आरतीसाठी मी हे मोदक बनवलेले आहे। तर चला अजून 1-2 तुम्हाला करून दाखवते मी, कारण तुमची पण प्रॅक्टिस होऊन जाईल आणि मला जसे येतात तसे माझ्या पद्धतीनेच मी हे मोदक बनवलेले आहे। तर बघा, हा सुद्धा मोदक मी तसाच बनवून घेतलेला आहे आणि हे मोदक बाप्पांना खूप आवडतात आणि बाप्पांना जास्त करून मोदकच आवडतात। त्यासाठी पहिल्या दिवशी, ज्या दिवशी बाप्पा बसले ना त्या दिवशी मला वेळच नव्हता, कारण की बाप्पांना पण आणायची घाई होती, बसवायची पण घाई, सर्व काय तयारी बाप्पांसाठी करायची माझी बाकी होती। आणि तेवढ्यातच पाहुणे येऊन गेले, मग त्या पाहुण्यांना जेवण वगैरे केलं। त्यांच्यासोबत माझ्या भाचीसोबतच आले होते ते, मग जेवण वगैरे केलं, त्यांना पाठवलं। मग मला मोदक बनवायला त्या दिवशी पहिल्या दिवशी वेळच नव्हता, त्यासाठी मी तयारच मोदक घेऊन आली होती। तर मग त्यासाठी मग मी आज हे मोदक बनवते आणि दुसऱ्या दिवशी तर मी ऋषीपंचमीला चालले गेले, म्हणजे घरी मला मोदक बनवायला वेळच नव्हता। त्यासाठी मी आज तुम्हाला हे उकडीचे मोदक बनवून दाखवणार आहे। नंतर मी तुम्हाला उद्या तळणीचे मोदक बनवून दाखवणार आहे। तर अशा प्रकारे हे माझे मोदक इथं झालेले। तर चला आता मी साईडला आहे ना पाणी उकळायला ठेवलेले आहे एका पातेलीमध्ये आणि वरून गाळणी ठेवायची आहे आणि त्या गाळणीला तुम्ही तूप लावलं तरी चालेल आणि नाही लावलं तरी सुद्धा चालतं, कारण की ते आपोआप निघून येतात मोदक। तर मी काय लावलेलं नाही इथं, पण पाणी उकळलं आहे, मी आता इथं गाळणी ठेवलेली आहे। सर्व काही मोदक मी मस्त अशा प्रकारे इथं ठेवून देणार आहे। तर चला छान प्रकारे मी असे सर्व काही मोदक इथं ठेवून दिलेले। आपल्याला यांना आहे ना 2-5 मिनटं फक्त वाफवून घ्यायचे। मी इथं झाकण ठेवलेले। चला आपले मोदक झाले की आपण बघू। मोदक आपले इथं छान प्रकारे वाफवून झालेले। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। त्यानंतर आपले बाप्पांची आरती संध्याकाळी, बाप्पांसाठी मी हे मोदक बनवलेले आहे। तर चला कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि मोदक बनवले मी ते उकडीचे, तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। मला जमले की नाही जमले कमेंट करून मला नक्की सांगा। तर चला आज पुरता एवढाच व्हिडिओ, भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। आणि जरी काही चुकलं असेल तरी सुद्धा मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता। चला भेटू पुन्हा, बाय बाय। चला आता मोदक झाले, मी आता इथं आरती करून घेणार आहे।
आता संध्याकाळचे 7 वाजते. आम्ही रोज संध्याकाळी 7 वाजता आरती करतो. तर इथं बाप्पांची आरती केली जाते. अशा प्रकारे आरती पण झाली. आरती दिली सर्वांना. आता बाप्पांना नैवेद्य मोदक. बाप्पांना प्रसाद आता मोदकाचा. चला मला पण द्या.